आगामी 29 दिसंबर को महानगर के घंटाघर स्थित नूतन कन्या शाला में छात्र शिक्षक सम्मेलन आयोजित किया जा रहा है। यह संस्था शताब्दी की ओर अग्रसर होने जा रही है। इस संस्था की स्थापना का हेतु कन्याओं की शिक्षा का महत्व समझाते कैलाशवासी दादा साहेब द्वारा की गई थी। प्रस्तुत है जानकारी। कैलाशवासी दादासाहेब खापर्डे हे संस्थेचे आद्य संस्थापक आहेत। त्यांनी 1924 मध्ये न्यू हायस्कूल मेनची स्थापना केली होती। संस्थेचं नाव आहे नूतन विदर्भ शिक्षण मंडळ। सर्वप्रथम न्यू हायस्कूल मेनची स्थापना झाली आणि त्या न्यू हायस्कूल मेन शाळेचा शतकोत्तर शताब्दी महोत्सव आम्ही सध्या मनवतो आहे, साजरा करतो आहे। सोबतच नूतन कन्या शाळेची त्यांनी स्थापना केली, त्याची शतकपूर्ती वाटचाल चालू आहे। त्यानिमित्त आम्ही शताब्दी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। फक्त मुलींसाठी वरिष्ठ महाविद्यालय, महिला महाविद्यालयाची स्थापना केली आणि थोडंसं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेची स्थापना केली। या चारही शाळांमध्ये उत्तम शिक्षण चांगल्या दर्जाचं देण्याचा आमचा प्रयत्न असून दादासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या दृष्टीने आम्ही सगळी कार्यकारिणी आर्थिक पारदर्शकतेवर भर देऊन या सगळ्या संपूर्ण प्रयत्न करतो आहे। आता सध्या नूतन कन्या शाळेचं शतकपूर्ती वाटचालीचं जे काम चालू आहे त्यासंबंधी तुम्हाला माहिती त्याचे मुख्याध्यापिका आणि त्यांचे समन्वयक हे तुम्हाला देतील। मी उमेश पिंपळकर नूतन कन्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि जसं आपण आता सरांनी सांगितलं की नूतन कन्या शाळेची शतकपूर्ती वाटचाल सुरू आहे। हे शतकपूर्ती वाटचाल ह्या वर्षामध्ये समाजाशी कनेक्ट होण्याचा आमचा मुख्य हेतू आहे, कारण शाळा ही समाज परिवर्तनाचं एक उत्तम माध्यम आहे। समाजामध्ये सकारात्मक बदल झाला पाहिजे, सुसंस्कारित अशा पद्धतीची पिढी देशासाठी निर्माण झाली पाहिजे, ज्यासाठी दादासाहेब खापर्डेंनी आपलं आयुष्य वेचलं आणि त्याच मार्गावर परिक्रमण करत आम्ही आमच्या ह्या शतकपूर्ती वाटचालीनिमित्त अशा काही उपक्रमांची आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने समाजाशी कनेक्ट राहून अशा योजना आखू की ज्या भारताच्या प्रगतीला, भारताला विश्वगुरुपदी नेऊन बसवण्याच्या मार्गाला आमचा ह्या नूतन कन्या शाळेचा हातभार लागेल याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो। नमस्कार, मी वल्लरी टिपसे। अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की मी ज्या शाळेत शिकली त्या नूतन कन्या शाळेमध्येच आज मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या शाळेची स्थापना झाली ती शाळा आजही तेवढ्याच अभिमानाने शहराच्या मध्यवस्तीत डोलते आहे। त्याचा एक वटवृक्ष झालेला आहे। राष्ट्रीय शिक्षणाच्या हेतूने त्यावेळी दादासाहेब खापर्डेंनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने या आपल्या राष्ट्रीय शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं त्या हेतूने या संस्थेची स्थापना केलेली होती आणि तो हेतू आजतागायत संस्थेतील सर्व पदाधिकारी तसेच सर्वच घटक आज तो हेतू साध्य करण्याच्या मार्गावर सतत मार्गक्रमण करीत आहेत। आज नूतन कन्या शाळेच्या या काही वर्षातल्या जर आपण घडामोडी बघितल्या तर अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे अटललॅब या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर ग्रंथालय झालेलं आहे, बायोलॉजी लॅब आपली झालेली आहे, इंटरॅक्टिव्ह रूम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट क्लासरूमची आता निर्मिती आपल्या इथे होते आहे। लवकरच त्याचं उद्घाटनही होणार आहे। आणि सर आम्ही आत्ता जे म्हटलं त्या अनुषंगाने शतकोत्सव म्हणजे शतकपूर्ती महोत्सव जो आपण साजरा करतो आहे, वाटचाल त्या दृष्टीने होते आहे। त्यानिमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम नूतन कन्या शाळेत घेतले जात आहेत। त्यामध्ये 30 एप्रिलला एक कार्यक्रम झाला होता स्नेहभेट 1 आणि दुसरी जी स्नेहभेट आहे ती आता परत 29 तारखेला आपण घेत आहोत। या माध्यमाने विद्यार्थिनींना, ज्या माजी विद्यार्थिनी आहेत त्यांना सांगू इच्छिते की जास्तीत जास्त संख्येने आपण आपल्या शाळेला भेटायला या। धन्यवाद। मी श्रीमती जयश्री संजय पांडे नूतन कन्या शाळेची मुख्याध्यापिका आहे। राष्ट्रीय प्रेरणेने प्रेरित होऊन दादासाहेब खापर्डे यांनी नूतन कन्या शाळेची स्थापना केली। ही नूतन कन्या शाळा येत्या काही वर्षात शताब्दीकडे वाटचाल करते आहे, 100 वर्ष पूर्ण करते आहे।
आणि मला खरोखरच अभिमान आहे की मी या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि या शताब्दीची पण साक्षीदार आहे. त्या शताब्दी महोत्सवाअंतर्गत आम्ही आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्याच्यातला एक कार्यक्रम जसं मॅडमने सांगितलं की 30 एप्रिलला झाला, पण येत्या 29 डिसेंबरला आम्ही नूतन कन्या शाळेमध्ये स्नेहभेट 2 हा एक कार्यक्रम घेतो आहे. त्या अंतर्गत आम्ही माझी विद्यार्थिनींना इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची 1 दिवसाची शाळा घेतो आहे. म्हणजे त्या मुलींना जे शाळेचे जुने दिवस आहेत ते परत अनुभवायला मिळणार आहे. आम्ही माजी शिक्षकांना देखील आमंत्रित करणार आहोत, म्हणजे माझी विद्यार्थिनी आणि माझे शिक्षक यांना पुन्हा एकदा शाळेचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या आणखी मुली इथे शिकून गेल्या त्यांची पण काही विद्यार्थिनींना आम्ही सध्या बोलवलेलं नाही आहे, तर त्यांना देखील आम्ही येत्या काही वर्षामध्ये परत आपल्या शाळेत बोलवू आणि त्यांनी जे सोनेरी क्षण इथे अनुभवले त्याचा प्रत्यय परत त्यांना देऊ. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या विद्यार्थिनींना आवाहन करतो आहे, माझी विद्यार्थिनींना जवळ जास्तीत जास्त विद्यार्थिनी शाळेमध्ये कशा येतील याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. नमस्कार, मी सुरेखा जोशी. मी या शाळेत 5वी ते 10वी शिक्षण घेतलं. त्यानंतर 11वी ते BA महिला महाविद्यालय आणि महिला महाविद्यालयातच ज्युनियर म्युझिक लेक्चरर म्हणून 22 वर्ष काम केले. सध्या रिटायर्ड आहे. मला या शाळेचा संस्थेचा खूप अभिमान आहे आणि मला इथे नेहमीच म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतरही माझी इथली अटॅचमेंट खूपच चांगली आहे. धन्यवाद. समाचार संकलन अशोकभाई जोशी.